थँक्यू. वली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 3 बॉलचा खेळ झालाय, अक्षय थेटेला नक्कीच आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. 3 बॉल टाकून झाल्यात आणि 3 बॉल मागे 2 महत्वाचा विकेट काढल्यात अक्षयने. पहिल्या बॉलवर राज पाटीलची विकेट आणि त्यानंतर प्रेम पाटीलची विकेट पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज करण पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. अक्षय थेटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र बॉल पडल्यानंतर आतल्या बाजूने वळतोय. चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. अप्रतिम षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल सुरुवात आपल्या माध्यमातून करत असताना अक्षय थेटे. षटकातील पुढचा बॉल. अक्षय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस जोरदार अपील. यस इज गॉन. अजून एक महत्वाची विकेट. करणला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. बरोबर मधल्या स्टिकवर सापडला होता त्या ठिकाणी करण. अगदी योग्य डिसिजन गिरीश वालंज सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून एक महत्वाची विकेट अक्षय थेटेने काढली आहे. होम ग्राउंड आहे, घरेलू मैदान आहे अक्षयचा. अर्थातच त्याचा बेनिफिट देखील त्याला होतोय, कारण आतापर्यंत 5 बॉल टाकून झाल्यात, धाव एकही खर्च केली नाहीये आणि 3 महत्वाच्या विकेट काढल्यात त्याने. या षटकातील शेवटचा बॉल. शुभम शिल्लार नवीन फलंदाज. या वेळेस देखील अति वेगाने हा चेंडू हाताला होता. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. विकेट मेडन षटक पाहायला मिळतंय. कोणत्या प्रकारची धाव अक्षयने या ठिकाणी खर्च केली नाहीये आणि 3 विकेट्स पहिल्या ओव्हर मध्ये काढल्या गेल्यात. वाडा बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी अक्षय थेटेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ या ओव्हर मध्ये आपण पाहिला. अक्षय थेटे आज जर विचार केला तर नांदकर गावचा हा सुपुत्रा, भरपूर मोठं नाव क्रिकेट मधील. अक्षय थेटेने आजवर भरपूर स्पर्धा खेळल्यात. ओपन क्रिकेट मध्ये देखील त्याचा धमाका सातत्याने आपण पाहत आलोय. परंतु या ठिकाणी आज आपल्या गावासाठी, आपल्या टीम साठी खेळत असताना मात्र पहिलं षटक फेकलं गेलं, ज्या षटकामध्ये कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये आणि 3 विकेट्स देखील काढल्या गेल्यात. वाडा बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी अक्षय थेटेच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन साहिल जाधव येतोय. चला थोडं फास्ट खेळा. पाहूया साहिल जाधव कशा प्रकारे हे षटक हाताळेल, कारण काय कमालीची सुरुवात राहिली आहे अक्षयच्या माध्यमातून. या वेळेस हा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगदी पटक्या मागे चुकीची निवड. 7 बॉलचा खेळ झालाय आणि ही 7 बॉल मागे कोणत्या प्रकारची धाव खर्च नाहीये. वाडा बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. साहिल पुन्हा एकदा. या वेळेस हा बॉल टॉपेज लागलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. 2 धावा मिळतील आणि आता जाऊन अकाउंट ओपन होतंय धनेश 11 कुकसे संघाचं. अतिश मागेला आपण पाहतोय. 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. संपर्क हवत असं नाहीये, फक्त ना फक्त सिंगल मिळेल. खरं तर त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय, परंतु अतिश वारंवार त्या फटक्यासाठी प्रयत्न करतोय. या वेळेस देखील
हवं तसं संपर्क नव्हता, फक्त ना फक्त सिंगल मिळाली आहे. धावफलक 3 वर पोहोचलंय. साहिल जाधव षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला. काय कमालीचा स्ट्रोक आहे, बॉल थांबत नाहीये, अगदी खाली क्षेत्र निवडलंय, बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चिल्लवन कुकसे टीम साठी षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल सोडून दिलाय, परंतु का सोडलाय या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाला द्यावं लागेल. अतिशय सुरेख चेंडू, बॉल मात्र निर्धाव जातोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बाटची गडा, नशिबाची साथ मिळते त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल थर्डमान सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला कशा प्रकारे 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. टीम धनेश कुकसे बॅटची कडा लागली होती, नशिबाची साथ मिळाली. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल मात्र थर्डमान सीमारेषे बाहेर. मात्र काय कमालीचं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे की कॅमेरावर देखील भरपूर चांगलं होत आहे. आणि ज्याच्या वेळेस टेलिकास्ट चांगला असतो ना, तर कुठेतरी आमचं काम देखील थोडं सोपं होतंय. की चांगली साथ ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 3 गडी बाद 11. नवीन गोलंदाज संकेत दलवी येतोय. पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर गोलंदाजी चांगली राहिली आहे. षटक क्रमांक 3 आहे संकेत दलवी. बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पहिला बॉल. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा अपयश येते या फटक्यामागे. अतिश मागे त्या ठिकाणी वारंवार या स्विचिट साठी प्रयत्न करतोय. संकेत दलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बॉल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. पहिल्या बाउन्सवर चेंडू उचलला जातोय. मिळेल 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. चौदा धावा धावफलकावर झाल्या आहेत. संकेत दलवी षटक क्रमांक 3 फेकत असताना आपण पाहतोय. या बॉलेस ऑन साइडला प्रहार तर झालाय. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. व्यासपीठावर सन्माननीय अनंत जाधव काकांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपला हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ऑन साइडला ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतो या वॉइस सफर. मिळतील 6 धावा. षटकार.
पहिल्या ओव्हर मध्ये 3 पाहायला मिळाले आणि त्यानंतर शुभम कुठेतरी आपल्या डावाला सावरत असताना पाहायला मिळतोय. चांगली शुभमच्या माध्यमातून या वेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अगदी स्वतःवर त्या ठिकाणी नाराज आहे शुभम. बॉल मात्र निघून जातोय. खरं तर चांगल्या फटक्यासाठी पोषक असा चेंडू, परंतु संपर्क पाहायला मिळत नाहीये. षटकारानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. संकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल अवैध आहे. उंचच उंच, मात्र लांबी गाठेल का? नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक महत्वाची विकेट. शुभम शिल्लार बॅक टू द डगआउट. नऊ बॉल खेळत असताना 20 धावा आपल्या बाट मधून शुभमने ठोकल्या आणि त्याच्या जोरावर धनेश 11 कुक्षे संघाची धावसंख्या जी आहे ती 24 पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. इनफ टोटल धावफलकावर पाहायला मिळत नाहीये. अंकित दलवी शेवटचा षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय. नक्कीच हवी ती धावसंख्या नक्कीच धावफलकावर पाहायला मिळत नाहीये आणि त्याचं कारण म्हणजे अक्षय थिरटेच्या माध्यमातून जी सुरुवात झाली. नेक्स्ट मॅच विकी स्पोर्ट चौदरपाडा विपक्षात जय हनुमान खांडवल बी. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवे मध्ये, परंतु फटका फसलाय. अक्षय येतोय त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद अतिश मागे. बॅक टू द पॅव्हेलियन. विनीत धुमाल मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र या ठिकाणी काही करण्यासाठी फक्त ना फक्त 5 बॉलचा खेळ बाकी आहे धनेश 11 कुकसे टीम कडे. विकी स्पोर्ट चौदरपाडा टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान खांडवल बी टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. अगदी हलक्या हाताने खेळून स्ट्राइक रोटेट करतोय त्या ठिकाणी विनीत. शेवटचा षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ठोकाव्या लागतील फलंदाजांना, परंतु या ठिकाणी अजूनही इनफ टोटल पाहायला मिळत नाहीये. त्याचं कारण म्हणजे टीम नानकरची गोलंदाजी. गावदेवी नानकर संघ ओम ग्राउंडवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. घरेलू मैदानाचा कुठेतरी फायदा होतोय त्यांना. या वेळेस कव्हरच्या वरून बॉल उडवलाय. फटका चांगला आहे, निघून जाईल डीप कव्हर मधून. सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
अनिकेत दलबीच्या माध्यमातून शेवटचं षटक आपण पाहतोय. या बॉलेस देखील डीप कव्हरला बॉल टोलवला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. बॉल स्टॉप आणि मिळतील त्या ठिकाणी 2 धावा. 2 धावा मिळाल्या जरूर, मात्र 2 धावा वाचवल्या गेल्यात असं देखील म्हणावं लागेल, कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं. साहिल जाधव त्या ठिकाणी होता. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील संपर्क अवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट. अगदी वेगाने पोहोचलाय त्या ठिकाणी अक्षय, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्लिप झाले होते फलंदाज तरी देखील यस, मात्र 1 शॉटचा इशारा आलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. अगदी तीक्ष्ण नजर गिरीश वालन सरांची आपल्याला पाहायला मिळते. फक्त ना फक्त सिंगल मिळेल त्या ठिकाणी. नाहीये, फक्त ना फक्त सिंगल मिळेल तुम्हाला. अनिकेत माफ करा, अंकित दलवीला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. त्या ठिकाणी सन्माननीय नंदरगावचे सामाजिक सेवक खंडूजी कोली उपस्थित आहेत. आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण टॉस कडे वळूया. विक्की स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष जय हनुमान खांडवल बी या 2 टीम मध्ये पुढचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय अनंत जाधव आपणास विनंती करतोय, आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. एका बाजूला नक्षत्रा एंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला नक्षत्रा ज्युनियर. कॉल कोण करतो? टीम चौदरपाडाचे कॅप्टन कॉल करतायत. नक्षत्रा एंटरप्राइजेस असं म्हणणं आहे आणि ते चालय. टॉस जिंकलाय चौदरपाडा टीमच्या कॅप्टनने. कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक देऊया. टॉस विनिंग कॅप्टनला कोल्ड्रिंक द्यायचं आहे. टॉस चौदरपाडा टीमच्या बाजूने लागलाय. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस काय करणार? बॅटिंग घेणार. प्रथम फलंदाजी करतो, याचं मुख्य कारण काय? काय नाही, बॅटिंग करून आमची बॉलिंग लाईन जरा स्ट्रॉंग आहे म्हणून. नक्कीच टीम खांडवलला कुठपर्यंत लक्ष देण्याचा प्रयत्न असेल? 40-45. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? करण तर धन्यवाद. मॅचसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर टीम खांडवल बहीचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. कुंदन म्हात्रे. कुंदन, टॉस जर तू जिंकला असता तर काय केलं असतं? बॅटिंग.
आता क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि क्षेत्ररक्षण करत असताना चौतरपाडा टीमला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 धावापर्यंत. कोणाकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील? राकेश जाधव. नक्कीच आपण जर नक्षत्र एंटरप्राइजेसचा आयोजित ही स्पर्धा जर पाहिला तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन या संदर्भात काय म्हणशील? खूप सुंदर असं आयोजन आणि दरवर्षी असंच आयोजन करावं. तर एक चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. धन्यवाद, तुला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी झालाय, चौदरपाडा टीमच्या कॅप्टन जिंकलाय, फलंदाजी स्वीकारली आहे. गोलंदाजीसाठी खांडवल टीमला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून ना थेट तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉम बॉक्स. थर्टी 33 धावांचं लक्ष आहे. मी तर म्हणेन हे माफक लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी टीमचे कॅप्टन मोरेश्वर सुतार विथ अंकित दलवी. बॉलिंग ट्रॅकवर करण पाटील. मॅच ऑन, खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला आहे. अतिश मागेसाठी चेसिंग मोठी आहे परंतु पोहोचलाय बॉल पर्यंत. 2 धावा मिळतील त्या ठिकाणी. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. अकाउंट ओपन केलंय मोरेश्वर सुतारने स्वतःच, त्याचबरोबर टीमचं देखील. 33 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना कुठेतरी ऍडव्हान्टेज जे आहे ना ते नानकर टीमच्या बाजूने आहे. यावेळी जोरदार अपील, पंच मात्र सहमत नाहीये त्या ठिकाणी. उत्साह जास्त परंतु विश्वास कमी या अपील मागे पाहायला मिळाला. शुभम त्या ठिकाणी आहे. हे आपण एक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. नाही, या बॉल तर आधीच निघून गेला होता आणि त्यानंतर बॅट फिरवली गेली. टायमिंग साधता आलं नव्हतं. या वेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवण्याचा प्रयत्न. आतिश पुन्हा एकदा झेल गाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. मोरेश्वर सुतार बॅक टू द डगआउट. पहिली विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यस, थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. अक्षय थेटे मैदानाच्या आतमध्ये आलाय. इन ॲट 3 नंबर. तिसऱ्या क्रमांकावरती आपण थेटेला पाहतोय. अगदी महत्वाचा मोलाचा हा खेळाडू टीम गावदेवी नानकर साठी. लक्ष जे आहे ते तेवढंही मोठं नाहीये. मापक लक्षाचा पाठलाग या ठिकाणी नानकर संघ करतोय परंतु आतापर्यंत जर विचार केला तर सुरुवात अगदी तशी झाली नाहीये. 3 बॉल टाकून झाल्यात, फक्त 2 धावा खर्च केल्यात. करण पुन्हा एकदा. या वेळेस मात्र ऑन साइडला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडी मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षकांना गोलंदाजाची साथ देणं महत्वाचं आहे कारण आपल्या टीमने आधीच धावा ज्या आहेत ना त्या कुठेतरी कमी बनवल्यात, हे मात्र लक्षात घ्यावं लागेल.
प्रत्येक धाव अति महत्वाची असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण या ठिकाणावर ना या स्पर्धेचा विचार केला ना तर नॉकआउट स्पर्धा आहे. प्रत्येक विजयी अति महत्वाचा आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस मात्र रिव्हर्स डॅम फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. अव्वलगावर एक गडी बाद. या षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. बघा हॉलंडियर्स, आपण थोडं लक्ष द्या. आणि खेळणाऱ्या टीम्सला सूचना आहे की बॉल ज्या ठिकाणावरनं जाईल ना त्या ठिकाणावरनं नवीन बॉल दिला जाईल, मग ते षटक कोणतेही चालू असू द्या. कारण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील शेवटचा बॉल आहे, समोर थेट आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प, हा फटका देखील चांगला आहे. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. बॉल सीमा पार, 4 धावा. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाची समाप्ती. एक गडी बाद, 12 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर राज पाटील येतोय. राज पाटील हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने राजला आपण फ्रंट लाईन षटक फेकताना पाहिलंय, परंतु या मॅच मध्ये दुसरं षटक राज पाटीलच्या माध्यमातून, कारण पहिलं षटक करणने फेकलंय. 12 धावा खर्च झाल्यात. 33 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अक्षय थेटे अँड कंपनी, गावदेवी नानकर संघाला आपण पाहतोय. होम ग्राउंड, घरेलू मैदान, सातत्याने या ठिकाणावरून सांगितलं जात आहे कुठेतरी प्लस पॉइंट आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये काही लावले गेले त्या ठिकाणावरना, कारण पॉवर प्लेचं बंधन संपलंय. खास करून ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत तैनात केलेत. अंकित दलबीसाठी अंकित सज्ज झालाय. पहिला बॉल, फुल टॉस आहे, आडवा बाटने प्रहार केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. 17 बॉल चा खेळ बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता. एक साधं सोपं समीकरण मी तर म्हणेन टीम गावदेवी नानकर साठी, परंतु क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ, ज्यामध्ये वार पलटवार सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी चांगली होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. राज पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑफ साइडला डीप कव्हर मध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. 2 धावा मिळतात त्या ठिकाणी. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. येणारे सामने या ठिकाणी कोणते असतील दाखवलं जात आहे. या मॅच नंतर विकी स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष जय हनुमान खंडवल बी, त्यानंतर मकरंद स्पोर्ट मुठवाल विपक्ष गावदेवी विहान पिसे आणि गावदेवी बापगाव आरडी केरावली या टीम्सला देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत.
अर्थातच चांगलं क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आज संपूर्ण दिवसात. मॅच नंबर 2 दुसरा सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एन्जॉय करतोय. राज पाटील पुन्हा एकदा या वेळे समोरच्या दिशेने टायमिंग काय अचूक आहे. कमालीचा स्ट्रोक, वन बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. बाटची कडा मैदान सोडावं लागेल. अक्षय थेटेला अगदी चुकीचा फटका. फलंदाज बाद अक्षय. अगदी बॉल टाकण्याआधीच लेफ्ट हँडर स्टँड घेतला होता त्या ठिकाणी. बाटची काढा लागली, त्यानंतर महत्वाची विकेट पाहायला मिळाली. 19 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 13 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. माफ करा, 14 धावांची आवश्यकता आहे, कारण 33 धावांचं लक्ष आहे. 19 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल, त्या बलेचा बॉल कट केला त्या ठिकाणी. अगदी खाली क्षेत्र निवडला. ताकदीचा कमी परंतु युक्तीचा वापर जास्त. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. या ठिकाणी नयनजी जाधव उपस्थित आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 23. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये उर्वरित 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. करण पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय. येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांना अगदी कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल. मॅजिकल षटक फेकणं गरजेचं आहे, कारण 12 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये फक्त न फक्त 10 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. करण पाटील बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 30. या वेळेस अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी. करण पाटील सिनियर आहे. ज्युनियरने पहिलं षटक फेकलं होतं. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये निघून जाईल. सीमा रेषा पार. 6 धावा. षटकार. थँक्यू. फक्त न फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस देखील प्रहार झालाय. हा बॉल देखील थांबत नाहीये. विजयाचा स्ट्रोक
बॉल निघून जातोय सीमा पार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी नानकर संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक धनेश 11 कुक्स आहे मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट अबाउट दॅट. ज्याने फेकलं होतं पहिलं षटक, 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि फलंदाजी करत असताना 3 चौकारांच्या मदतीने